आणि बाप्पाच्या गणेशोत्सवामध्ये आपण पूर्ण 10 दिवस अशाच पद्धतीने आरतीमध्ये सहभागी होणार आहोत। त्यानंतर आपण कोल्हापूरला जाऊयात। विजय केसरकर आपल्या सोबत आहे। राजारामपुरीमध्ये सध्या गणपती बाप्पांचं आगमन होतंय, मोठा जल्लोष, अर्थातच डॉल्बी डीजे कोल्हापूरकर ज्याच्यासाठी ओळखले जातात त्या अशा पारंपरिक पद्धतीचं डॉल्बी डीजे मध्ये देखील त्यांचं स्वागत केलं जातं। आपण विजयकडे जाऊयात। विजय, सध्या काय वातावरण पाहायला मिळते? आतापर्यंत किती गणेशांचं आगमन झालेलं आहे? दीपक अगदी बरोबर आहे, कारण कोल्हापूर हे महाराष्ट्रातील असं एकमेव शहर आहे की ज्या शहरामध्ये गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक देखील होत असते। आणि आत्ताच्या घडीला आपण जर बघतो तर बाप्पाची आगमन मिरवणूक सुरू आहे आणि राजारामपुरी परिसरामध्ये ही सगळी आगमन मिरवणूक आहे। जवळपास 50हून अधिक मंडळ आहेत, ते गणेश मंडळ यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पोलिसांनी जे नियम आणि सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं जाते, कारण ज्या डेसिबलमध्ये आवाज सोडला जातो साऊंड सिस्टीमचा, त्याचबरोबर ज्या पद्धतीने आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते, हे सगळे नियम पाळण्याचं सूचना आहेत या ठिकाणी प्रशासनाने केल्या आहेत। आणि आपण जर बघतो तर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं कोल्हापुरातील नागरिक, कोल्हापूर शहराच्या बाहेरील नागरिक आहेत, ते या राजारामपुरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि राजारामपुरीमध्ये या ठिकाणी या आगमन सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं या ठिकाणी स्वागत आहे ते केलं। तरुणाई खूप मोठ्या संख्येने आहे, महिलांचा सहभाग आहे तो खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळतो। लहान मुलं आहेत ती या सगळ्या आगमन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे, तो तैनात केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। म्हणजे एक भक्तिमय वातावरण आहे ते कोल्हापूरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते, कारण पुढचे 8 ते 10 दिवस या ठिकाणी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला मनोभावी त्याची पूजा केली जाईल। म्हणूनच कोल्हापूर असेल महाराष्ट्रामध्ये नक्कीच भक्तिमय वातावरण आहे। त्यामुळे मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये विजय, सध्या कोल्हापूरकरांचा हा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। विजय, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट तुझ्याकडून जाणून घेतच राहू या मिरवणुकी संदर्भातले आणि गणेशोत्सवासंदर्भातले। आणि यानंतर आपण वळूयात पुढच्या बातमीकडे। कोल्हापूर, नागपूर आणि त्याबरोबरच सातारा या तीनही राजघराण्याच्या गणपती बाप्पाचं मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि